तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। विद्यापीठाच्या गेटसमोर या विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या 4ही कृषी विज्ञान केंद्रांचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलनात बसलेले आहेत। विद्यापीठामध्ये जे काही संशोधन होतं, जे काही नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होतं, ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत, या राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांच्या ट्रेनिंगची किंवा राज्य सरकारची, केंद्र सरकारची इतर उपक्रम, त्यांच्या नवीन काही योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम, अत्यंत महत्त्वाचं काम या कृषी विज्ञान केंद्रांमार्फत होतं। थोडक्यात विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यामधलं दुवा असं काम, महत्त्वाचं काम या सर्व कृषी विज्ञान केंद्रामार्फत होत असताना आणि शेतकऱ्याला त्याच्या बांधावरती नवीन तंत्रज्ञान देण्याचं आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगलं काम या सर्व होत असताना त्यांच्याकडं, त्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करण्याचं काम हे विद्यापीठ असेल किंवा राज्य सरकार हे या ठिकाणी होत आहे। या विद्यापीठातल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना देखील NPSC लागू व्हावी किंवा होती इतक्या वर्ष, आत्ता 2-3 महिन्यापासून अचानकपणे एका पत्रान्वये यांचं जर का पेन्शन बंद होणार असेल आणि भविष्य यांचं जर अंधकारमय होणार असेल, तर साहजिकच कुणी देखील आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करून या मानसिकतेमध्ये येऊ शकतो आणि त्याच मानसिकतेतून यांनी हे आंदोलन केलंय। मी राष्ट्रवादी काँग्रेस क्षेत्र शरद पवार पक्षाच्या वतीनं आज या आंदोलनाला संपूर्णपणे पाठिंबा देतोय आणि आम्ही पक्षाच्या वतीनं माननीय कृषी मंत्री यांना देखील भेटून त्यांच्याशी चर्चा करून या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोच करूच। परंतु माझी विनंती विद्यापीठाच्या व्यवस्थापनाला आहे की हा प्रस्ताव, यांच्या जे काही NPS आता राज्य सरकारकडून पैसे उपलब्ध व्हावेत, हा प्रस्ताव राज्य सरकारला विद्यापीठानं पाठवावा। खरं तर आमचं कृषी विद्यापीठ इथं या 5-6 गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती जे विद्यापीठ आहे, त्यांच्या प्रकल्पग्रस्त देखील त्यांच्या विशेष भरतीसाठी गेले 4-5 वर्ष प्रयत्नशील होते। कुठंतरी त्यांच्या सर्व लढ्याला, प्रयत्नाला यश येऊन त्या आमच्या प्रकल्पग्रस्तांची देखील एक विशेष भरती, त्या निर्णय त्याला 5-6 महिन्यापूर्वी मिळाला होता, पण अजूनही त्या भरतीचा योग काही येणार आणि काही मागच्या EC मीटिंगमध्ये कृषी विद्यापीठाने असा निर्णय घेतला की वर्ग 3चे, वर्ग 4चे मजुरांची देखील भरती ही TCS कडनं हे कृषी विद्यापीठ करणार आहे आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 10 लाख रुपये विद्यापीठ त्याच्याकरता घालवणार आहे। आणि नेमकं कुठल्या प्रकारची भरतीला किती पैसे घालावेत, काय करावेत, आमचं म्हणणं होतं की हे विद्यापीठ इतक्या सगळ्या लोकांची परीक्षा घेण्याचा अनुभव परीक्षा विभाग इथं आहे, तर आमच्या प्रकल्पग्रस्तांची देखील इथंच त्यांची परीक्षा घ्यावी। पण मात्र अशा गोष्टीसाठी 10-10 लाख रुपये विद्यापीठ त्या ठिकाणी खर्च करत आहे, पण मात्र स्वतःचे जे कर्मचारी जे की या विद्यापीठाच्या आणि आम्हा शेतकऱ्यांमधला जो आहे त्यांच्यासाठी मात्र, त्यांच्या भविष्यासाठी मात्र विद्यापीठ एवढं उदासीन आहे की कुठंतरी दुर्दैवाची बाब आहे। निश्चितपणे विद्यापीठाच्या मी कुलसचिवांशी फोनवरती बोललेलो, त्यांनाही विनंती केलेली आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या राज्याच्या कृषी मंत्र्यांना आमच्या पक्षाकडे भेटून त्यांनाही यांच्या मागण्या पोच करून यांच्या न्याय मागण्यांकरता आमचा पक्ष प्रयत्नशील राहील, हे या निमित्ताने सांगतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।